मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालंय। जरांगे यांच्या शिष्टमंडळाकडून आंदोलन स्थळाची पाहणी करण्यात येणार आहे। आझाद मैदानासह इतर मैदानाची पाहणी केली जाणार आहे। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या आंदोलन स्थळांची पाहणी केली जाते। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पाहूया। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात पुन्हा एकदा आंदोलन निर्माण होणार हे आता स्पष्ट झालंय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात 29 ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आरक्षणाची जी काही मागणी आहे ती सरकार समोर लावून धरण्याचा प्रयत्न मराठा समाजाकडून केला जाईल। आज याच संदर्भामध्ये मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळानं आझाद मैदानाची पाहणी केली आणि कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि त्यांचं एकंदर जे काही मूवमेंट असणार आहे, त्यांची जी काही हालचाल असणार आहे आरक्षणाच्या संदर्भातली, त्या दृष्टीनं कशा प्रकारे हालचाली करता येतील, त्या दृष्टीने कशा प्रकारे आंदोलन करता येईल याची एकंदर चाचपणी खरं तर मराठा आंदोलकांकडून त्यांच्या शिष्टमंडळाकडून केली आहे। मुंबईतली कायदा सुव्यवस्था असेल किंवा एकंदरच या सगळ्या गोष्टींवर आता सरकार कशा पद्धतीनं काम करते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर तो जो आंदोलनाचा कालावधी असणार 29 ऑगस्टचा, त्यावेळेला मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे। त्यावेळेला कशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था राखली जाते आणि दुसऱ्या बाजूला जी मराठा आंदोलकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची, गेल्या अनेक दशकांपासूनची आरक्षणाची मागणी आहे, त्या मागणीला खऱ्या अर्थानं पूर्तता कशा पद्धतीने या मागणीची होते, सरकार कशा पद्धतीने याला ट्रीट करते आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कशा पद्धतीने सरकार प्रतिसाद देते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।